काल आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचे इनडायरेक्ट स्पीच करताना कोणते नियम वापरले जातात याच्याबद्दलचं थोडंसं लिखाण आपण केलं. वाक्य आपण वाचलं. ही रिफ्लेक्टेड हाऊ लकी आय एम. ही रिफ्लेक्टेड हाऊ लकी आय एम चेंज इनटू इनडायरेक्ट स्पीच. अवतरण चिन्हातील वाक्याचा प्रकार पहिल्यांदा पाहणे. कारण अवतरण चिन्हातील वाक्याचे 4 प्रकार येऊ शकतात. आसर्टिव्ह येऊ शकतं, याचे इनडायरेक्ट करताना नियम वेगळे आहेत. इंट्रागेटिव्ह येऊ शकतं, त्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना नियम त्याचे वेगळे आहेत. त्याच्यामध्ये डब्ल्यू टाईपचे वेगळे, व्हर्बल क्वेश्चनचे वेगळे. नंबर 3ला इम्परेटिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट स्पीच करताना त्याचे नियम वेगळे आहेत. आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचे इनडायरेक्ट स्पीच करताना जे नियम आपण पाहतो त्या नियमामध्ये पहिल्यांदा आपण काल पाहिलं, म्हणणाऱ्याच्या तोंडचे क्रियापद म्हणजे रिपोर्टेड व्हर्ब नेहमी एक्सक्लेम्ड वापरावे. नंतर म्हणणारा ऐकणारा वापरावा. ते संपल्यानंतर अवतरण चिन्हातील वाक्यचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आसर्टिव्ह सेंटेन्समध्ये रूपांतर करणे. आसर्टिव्ह सेंटेन्समध्ये रूपांतर केल्यानंतर ते वाक्य दॅट या कंजंक्शनने जोडणे आणि दॅटने वाक्य जोडल्यानंतर वाक्यात आवश्यक तो स्थलवाचक, कालवाचक, सर्वनामांचा बदल करावा. इथपर्यंत आपली चर्चा काल झाली, बरोबर. मग आता वाक्य आपण निवडलं, ही रिफ्लेक्टेड हाऊ लकी आय एम. रिफ्लेक्टेड जरी ठेवलं तरी हरकत नाही, परंतु आपण बोललो एक्सक्लेम्ड वापरा. रिपोर्टर आहे ही. Exclaimed, EXCLAIMED, he exclaimed that. दॅटने वाक्य जोडलं. आता दिलेल्या एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं रूपांतर आसर्टिव्ह सेंटेन्समध्ये करताना हाऊ लकी आणि कर्ता क्रियापद यांचा टप्पा टाकून आदला बदल करणे. हा भाग पुढं आला आणि पुढचा भाग मागं गेला. वाचन बनलं आय एम, हाऊचं बनलं व्हेरी लकी. आय एम व्हेरी लकी. मग आय कोणा करता मग सांगा, म्हणणाऱ्या करता. म्हणणारा कोणी आहे, ही, बरोबर. मग आय जर म्हणणाऱ्या करता आहे तर म्हणणारा आहे ही, त्याच्याबद्दल सर्वनाम आपण वापरलं ही वापरलं. एमचं वॉज, दॅट ही वॉज व्हेरी लकी. अवतरण चिन्ह निघून गेलं, एक्सक्लेमेटरी मार्क सुद्धा निघून गेला. शेवटी पूर्णविराम आला. वाक्य बनलं, ही एक्सक्लेम्ड दॅट ही वॉज व्हेरी लकी. आता पुढचं वाक्य पहा. इनटू इन्व्हर्टेड कॉमा इम्पॉसिबल. अवतरण चिन्ह पूर्ण. सेड हिराचंद. आता इथं एकाच शब्दाचं वाक्य आहे, इम्पॉसिबल. मग आता हे कसं करायचं, इम्पॉसिबल म्हणजे हाऊ इम्पॉसिबल इट वॉज किंवा हाऊ इम्पॉसिबल इट इज. हाऊ इम्पॉसिबल इट इज असं ते वाक्य असायला पाहिजे, पूर्ण असायला पाहिजे म्हणण्यापेक्षा आहेच. हाऊ इम्पॉसिबल इट इज, सांगू का, हाऊ इम्पॉसिबल इट इज. परंतु त्यांनी अनावश्यक भाग टाळला. फक्त इम्पॉसिबल अशक्य आणि पुढं उद्याचं. मग आता इट इज असं, इट इज व्हेरी इम्पॉसिबल. इट इज व्हेरी इम्पॉसिबल. मग आता हिराचंद से, म्हणणार आहे हिराचंद. सेडच्या ऐवजी एक्सक्लेम, EXCLAIMED. हिराचंद एक्सक्लेम्ड दॅट इट कोणा करता नाही, दॅट इट इज वॉज, दॅट इट वॉज व्हेरी इम्पॉसिबल. कळलं वाक्य बरोबर. ज्या वेळेला एकाच शब्दाचं उद्गाराचं वाक्य येतं त्यावेळेला एक्सक्लेमेटरी करताना त्याच्या अगोदर हाऊ किंवा व्हॉट शब्द वापरा आणि त्याच्या पुढे कर्ता आणि क्रियापद तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे कोणतं टाका, फक्त अर्थ योग्य लागला पाहिजे. वाचा. Example number 1. He reflected how lucky I am. Change into indirect speech.
Answer. He exclaimed that he was very lucky. Right. Number 2. Impossible, said Hirachand. Change into indirect speech. Answer. Hirachand exclaimed that it was very impossible. Right. It was very impossible. Example number 3. What a horrid child, said the old dame. What a horrid child, said the old dame. या वाक्यात जर आपण पाहिलं तर अवतरण चिन्हामध्ये व्हॉट अ हॉरिड चाइल्ड, व्हॉट अ हॉरिड चाइल्ड, व्हॉट नंतर आर्टिकल, नंतर इथं हॉरिड चाइल्ड इथं नाम आलेलं आहे, परंतु पुढं कर्ता आणि क्रियापद दिलेलं नाही. बरोबर. व्हॉट अ हॉरिड चाइल्ड, काय भेसूर मुलं आहे. बरोबर. म्हणजे व्हॉट अ हॉरिड चाइल्ड सी इज, आणि पुढे उदरचिन्ह पाहिजे. आज ते वाक्य करून घेत आपल्याला. कशाकरता? हे वाक्य विधानात्मक बनवण्याकरता आपल्याला कर्ता क्रियापदाची आवश्यकता लागते. कारण विधानात्मक वाक्य स्वरूप नेहमी कर्त्याने होते. तो कर्ता नाम किंवा सर्वनाम असतो, त्याची विभक्ती नेहमी प्रथम असते. इथं नाम सर्वनाम काहीच नाही, कर्ता पण नाही. तर अशा वेळेला आपल्याला काय करावं लागतं? तो कर्ता क्रियापद घ्यावं लागतं. म्हणून सी इज आपण घेतलं. सेड द ओल्ड डेम, म्हणणारी कोण आहे बसायचं? द ओल्ड डेम. आता ओल्ड डेम म्हणजे एक वृद्ध महिला. ती म्हणते, एक वृद्ध महिला म्हणते, ती काय बेसूर मुलगी आहे. तर पहिल्यांदा म्हणणार घेतला आपण तिथं द ओल्ड डेम, द ओल्ड डेम रिपोर्टेड व्हर्ब एक्सक्लेम. एक्सक्लेम्ड ते वाक्य आपण दॅटने जोडलं. दॅटने जोडल्यानंतर पुढं सी इज वॉज, सी वॉज अ व्हेरी स्पॉइल्ड. पुढं चाइल्ड, अवतरण चिन्ह निघून गेलं, एक्सक्लेमेटरी मार्क निघून गेलं, तिथं आलं पूर्ण विराम. वाक्य बनलं द ओल्ड डेम एक्सक्लेम्ड दॅट सी वॉज अ व्हेरी स्पॉइल्ड चाइल्ड. तुम्ही पुन्हा म्हणाल तर हे सर सी वॉज आलं कुठून? तर मूळच्या वाक्यरचनेमध्ये कर्ता क्रियापद दिलेलं नसल्यामुळं विधानात्मक वाक्य बनवताना ते दॅटने जोडताना आपल्याला कर्ता आणि क्रियापदाची आवश्यकता आहे. म्हणून नसताना आपल्याला घ्यावं लागतं. जसं इम्पॉसिबल, इट वॉज इम्पॉसिबल, त्या पद्धतीने. पुढचं वाक्य आहे व्हॉट अ स्ट्रोक, काय फटका आहे. व्हॉट अ स्ट्रोक द हेडमास्टर एक्सक्लेम. इथं रिपोर्टर कोण आहे? इथं द हेडमास्टर. बरोबर. हेडमास्टर आहेत म्हणणारे. रिपोर्टेड व्हर्ब कोणता आला इथं? एक्सक्लेम. बदलण्याची गरज नाही. म्हणणारा अगोदर घेतला द हेडमास्टर एक्सक्लेम. ते वाक्य आपण दॅटने जोडून ठेवलं. आता मूळ वाक्य पहा व्हॉट अ स्ट्रोक, परंतु पुढं कर्ता आणि क्रियापद नाही. व्हॉट अ स्ट्रोक इट इज. व्हॉट अ स्ट्रोक इट इज म्हणजे विधान वाक्य बनलं इट इज अ व्हेरी ग्रेट स्ट्रोक. इट इज अ व्हेरी ग्रेट स्ट्रोक किंवा इट इज व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. बरोबर. आता हेडमास्टर एक्सक्लेम्ड दॅट इट वॉज अ व्हेरी ग्रेट स्ट्रोक. उद्गार चिन्ह निघून गेलं, अवतरण चिन्ह पण निघून गेलं, शेवटी पूर्ण विराम आला. इथं ग्रेट शब्द आपला का आला सांगायचा? वंडरफुल शब्द वापरला तरी वाक्य बरोबर आहे. ग्रेट आणि वंडरफुल हे एकाच अर्थाचे आहेत. कारण का इथं क्रियाविशेषण, इथं विशेषण पाहिजे, त्याच्यानंतर स्ट्रोक हे नाम आलं. हरकत होता. मग इथं क्रियाविशेषणाची आवश्यकता आहे, म्हणून आपण ग्रेट किंवा वंडरफुल शब्द वापरला. बरोबर. आता शेवटचं वाक्य पहा, 5व्या नंबरचं. हाऊ रिच अँड पॉवरफुल ही वॉज. इथं कर्ता क्रियापद आपल्याला दिलेलं आहे. बरोबर. वाक्याचा प्रकार पाहिला एक्सक्लेमेटरी सेन्टेन्स. द कॉमन मॅन सेड, म्हणणारा आहे द कॉमन मॅन
रिपोर्टेड व्हर्ब आहे सेड. म्हणणाऱ्याच्या कोणतं क्रियापद कोणतं घ्यायचं आपल्याला एक्सक्लेम. म्हणून द कॉमन मॅन सेड दॅट ने वाक्य जोडलं दॅट ही Exclaimed, sir. हा राईट एक मिनिट एक्सक्लेम द कॉमन मॅन exclaimed that he was very rich and powerful. He was very rich and powerful. आता इथं वॉच का ठेवला आपण तर साध्या भूतकाळाचा साधा भूतकाळच राहतो किंवा कधी कधी तो पूर्ण भूतकाळ राहतो. जशी आवश्यकता असेल कॉरस्पॉन्डिंग चेंजेस धीचं त्या शब्दांचे बदल काळांचे बदल सिंपल प्रेझेंट टेन्स बिकम सिंपल पास्ट टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बिकम प्रेझेंट पास्ट कंटिन्युअस टेन्स. जे कॉरस्पॉन्डिंग चेंजेस आहेत त्या कॉरस्पॉन्डिंग चेंजेस मध्ये साध्या भूतकाळाचा साधा भूतकाळ राहतो. कधी कधी आवश्यकतेप्रमाणे त्याचा पूर्ण भूतकाळ होतो. पण केव्हा जर याच्या समोर जर पुढं व्हर्ब नंबर 3 असतं तर किंवा 2 असला पण सब्जेक्ट प्लस हॅड प्लस व्हर्ब नंबर 3 केलं असतं. पण तशी उपलब्धी नसल्यामुळं वाक्य आपलं बनलं द कॉमन मॅन एक्सक्लेम्ड दॅट ही वॉज व्हेरी रिच अँड पॉवरफुल. वंडरफुल अपॉर्च्युनिटी. पुढचं वाक्य आहे व्हॉट अ वंडरफुल अपॉर्च्युनिटी. या वाक्यात सुद्धा कर्ता आणि क्रियापद दिलेलं नाही. म्हणजे वाक्य असं पाहिजे होतं व्हॉट अ वंडरफुल अपॉर्च्युनिटी इट किंवा इट वॉज कोणता या इट इज सेड हिज फ्रेंड. इथं रिपोर्टर म्हणणारा कोण आहे इथं हिज फ्रेंड. रिपोर्टेड व्हर्ब कोणता आलं सेड च्या ऐवजी एक्सक्लेम. म्हणून पहिल्यांदा हिज फ्रेंड एक्सक्लेम. वाक्य आपण दॅटने जोडलं पुढं दॅट इट्स इट वॉज अ व्हेरी वंडरफुल इट वॉज अ व्हेरी वंडरफुल अपॉर्च्युनिटी. इथपर्यंत कळलं बरोबर. पुढचं वाक्य पहा 7 व्हॉट अ ग्रेट प्लेजर इट इज. व्हॉट अ ग्रेट प्लेजर इट इज सेड हिज फादर. कसं वाक्य सांगा बरं आता. His father अगदी बरोबर. हिज फादर exclaimed एक्सक्लेम दॅट ने वाक्य जोडलं बरोबर. दॅट पुढं दॅट इट वॉज पुढं a very great pleasure. राईट अ व्हेरी ग्रेट प्लेजर PLEASURE. अवतरण चिन्ह निघून गेलं उद्गार चिन्ह सुद्धा निघून गेलं. शेवटी पूर्ण विरामाला वाचा पहिलं वाक्य आता बरोबर. दिसते बरोबर हा वाचा. Number 3. What a horrid child, said the old dame. Answer. The old dame exclaimed that she was a very spoiled child. अगदी चला पुढं. Number 4. What a stroke, the headmaster exclaimed. Answer. The headmaster exclaimed इट वॉज it was very great stroke. अगदी बरोबर. चला Number पुढं. 5. How rich and powerful you are, the common man said. Answer. The common man exclaimed that he was very rich and powerful. चला पुढं. Number 6. What a wonderful opportunity, said his friend. Answer. His friend exclaimed that it was a very wonderful opportunity. चला पुढं. Number 7. What a great pleasure it is, said his father. Answer. His father exclaimed that it was a very great pleasure. ग्रेट प्लेजर. एक्झाम्पल नंबर 8. आता हे एक्झाम्पल तुम्ही सांगा. वाक्य असं आहे द टीचर सेड हाऊ बॅडली यू हॅव डन युअर वर्क. म्हणणारा कोण आहे इथं The teacher. द टीचर.
म्हणणाऱ्या स्टुडंटचं क्रियापद कोणतं आलं? सेड. द टीचर रिपोर्टर म्हणून कोणतं यायचं? एक्सक्लेम. EXCLAIMED एक्सक्लेम. ते वाक्य जोडलं कशाने? दॅट. बरोबर. आता हाऊ बॅडली इकडे टाकलं, इकडचा भाग इकडे घेतला. बरोबर. मग वाचन म्हणलं यू हॅव डन युअर वर्क व्हेरी बॅडली. यू हा कोणा करता असतो? ऐकणाऱ्या करता. ऐकणारा कोण आहे इथं? शिक्षक विद्यार्थ्याला म्हणाले. म्हणजे दॅट दे. हॅवचं काय होतं? पटकन बोलू चला. हॅवचं हॅड. दे हॅड डन. आता युअरचं काय होतं? दे. कारण विभक्तीमध्ये यू यू युअर युअर्स, तर दे देम देअर देअर्स. याचा लक्षात बरोबर. दे हॅड डन देअर वर्क व्हेरी राईट व्हेरी बॅडली. पुढं उद्गार चिन्ह निघून गेलं, अवतरण चिन्ह निघून गेलं. पुढचं वाक्य पहा. गौरी सेड व्हॉट अ पिटी. गौरी सेड व्हॉट अ पिटी. या वाक्यरचनेमध्ये विधानात्मक करण्याकरता कर्ता क्रियापद दिलेलं नाही. इथं व्हॉट अ पिटी पुढे काय घेतात आपल्याला? काय घेत आहे? राईट. व्हॉट अ पिटी इट इज. मग इथं क्रियापद कोणतं आलं इथं? एक्सक्लेम. गौरी exclaimed that it was a very pity. It was a very pity. It was a great pity. It was a wonderful pity. कोणतं घेऊ शकता? आता पुढचं वाक्य. People said how sweetly he sings. कर्ता क्रियापद आहे. दोन टप्पे केले. हा भाग इकडं आला, हा भाग नंतर गेला. वाचन म्हणलं ही सिंग्स. बोला. ही सिंग्स व्हेरी स्वीट. म्हणणारा कोण इथं? पीपल. सेडच्या ऐवजी एक्सक्लेम म्हणून पीपल EXCLARMED. पीपल एक्सक्लेम्ड दॅट ही. आता साध्या वर्तमान काळाचा साधा भूतकाळ. सिंपल प्रेझेंट टेन्स बिकम सिंपल पास्ट टेन्स. मग सिंगचं स्वरूप कोणतं आलं? सॅंग. सॅंगची स्पेलिंग SANG. ही पीपल एक्सक्लेम्ड दॅट ही सॅंग. पुढं व्हेरी स्वीटली. अगदी बरोबर. व्हेरी स्वीटली. आता शेवटचं वाक्य पाहिलं 11 नंबरचं. फनी. धीरज सेड. इथं एका शब्दाचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. कसं वाक्य पाहिजे? हाऊ फनी. हा बरं का? हाऊ फनी इट इज. असं वाक्य पाहिजे. हाऊ फनी इट इज. येतं लक्षात बरोबर. हाऊ फनी इट इज. धीरज सेड. मग आता याचं एक्सक्लेमेटरीचं असर्टिव्ह केलं. इट इज व्हेरी फनी. इट इज व्हेरी फनी. धीरज एक्सक्लेम. ते वाक्य दॅटने जोडलं. धीरज एक्सक्लेम दॅट इट वॉज व्हेरी फनी. अवतरण चिन्ह निघून गेलं, उद्गार चिन्ह निघून गेलं. उत्तर बनलं धीरज एक्सक्लेम्ड दॅट इट वॉज व्हेरी फनी. आता शेवटचं वाक्य पहा. व्हॉट अ क्लेव्हर बॉय ही इज सेड पॅन्डोरा. म्हणणार आहे पॅन्डोरा. इथं व्हॉट अ क्लेव्हर बॉय हा एक गट केला. इथं रेश मारल्याशी. पुढचा भाग इकडं आला, इकडचा भाग इकडे गेला. वाचन म्हणलं ही इज अ व्हेरी क्लेव्हर बॉय. एक्सक्लेमेटरीचं आपण केलं असर्टिव्ह सेंटेन्स. बरोबर. ही इज अ व्हेरी क्लेव्हर बॉय. पॅन्डोरा सेडच्या ऐवजी एक्सक्लेम. मग पॅन्डोरा एक्सक्लेम्ड जोडला कशाने? दॅटने. पॅन्डोरा एक्सक्लेम्ड दॅट
He was a very clever boy. उदाहरण लिहून गेलं तिथं पूर्ण कळलं बरोबर वाचायचं एक मिनिट वाचा. Number 8. The teacher said, "How badly you have done your work." Answer. The teacher exclaimed that they had done their work very badly. Number 9. Gauri said, "What a pity." Answer. Gauri exclaimed that it was a very pity. हा Number 10. People said how sweetly he sang. Answer. People exclaimed that he sang very sweetly. राईट. चला पुढं. Number 11. Funny. Dhiraj said. Dhiraj exclaimed that it was very funny. अगदी बरोबर. चला पुढं. Number 12. What a clever boy he is, said Pandora. Answer. Pandora exclaimed that he was a very clever boy. He was a very clever boy. कळलं बरोबर त्या